आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारले जाणार आहे। त्याकरिता काही वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेने ठेवलाय। त्यास नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातोय। त्यात आता करुणा धनंजय मुंडे यांनीही नाशिकच्या तपोवनात आज भेट देत वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय। एक झाड कापलं तर आमचा एक पदाधिकारी आत्महत्या करेल, वृक्षतोडीचे पाप करू नका, हा धर्माचा नाही तर निसर्गाचा विषय आहे। देवा भाऊ, तुमचे सगळे सोयरे म्हणजे अदानी अंबानी किंवा गुजरात यांना ही जागा द्यायची आहे का? धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका, अशी प्रतिक्रिया करुणा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। भेट दिली, काय सांगाल? या ठिकाणी सरकार एकाच भूमिकेवर ठाम आहे की 1800 झाडं तोडावे लागतील म्हणजे लागतील, आपली काय भूमिका असेल? तपोवनमध्ये जसे की सगळ्यांनी सांगितलेलं आहे की श्रीरामजीपासून मोठे मोठे साधू संतांनी इथे तपस्या केलेली आहे आणि नाममध्येही तपोवन आहे। तप मतलब ये तपस्याची भूमी आणि ये तपस्याचे वृक्ष, ज्याच्यामध्ये एक एक वृक्षमध्ये जे तपस्या अशी रमलेली आहे आणि जरी ते वृक्ष तुम्ही कापण्याचा जरी तुम्ही प्रयत्न करत असाल तो महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। आणि फक्त आम्हाला तो एकच वाटते की ही सिटीमधली जमीन आहे 35 एकर, फक्त वृक्ष कापून फक्त अडानी अंबानीला जे आहे त्यांचे संत तुकाराम म्हणायचे की आपले वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे आणि देवाभावचे सगळे सोयरे कोण आहे? अडानी किंवा अंबानी, आणि त्यांना ते फायदा देण्याचा प्रयत्न होत असाल तो महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। निलेश राणे असे म्हटलेत की तुम्ही इतर वेळेस कुठे जाता, जेव्हा बकरा कापला जातो तेव्हा कुठे, आता झाडं कापताय तर सर्व नाशिककर रस्त्यावर उतरलेत, याबद्दल काय सांगता? बकरा कापताय तो ते देवीचे मंदिरमध्ये पण कापताय बकरा, किंवा काली माताचे मंदिरमध्ये पण बकरा काटते हैं और मस्जिद में भी काटते हैं। हम वो बात पे नहीं बोलते और यहाँ भी हम कोई कुंभ मेलेचा आम्ही निषेध करत नाही किंवा त्याच्या अडवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही, पण आमचा फक्त एकच निषेध आहे, एक वृक्ष तुम्ही कापू नका। हे वृक्षमध्येही जे जंगल खूप सुंदर जंगल आहे, याच्यामध्ये तुम्ही टेंट करा ना, टेंटची सोय करा, रेहण्याची काय काय गोष्ट करायचं ते करा, पण वृक्ष कापू नका। याच्यामध्ये कुठे हिंदू आणि मुस्लिम कुठे आहे? कुठेच नाही आहे हिंदू मुस्लिमचा मुद्दा। भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, इथे देखील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, आमदार येत नाही आहेत, एकही लोकप्रतिनिधी यांना भेटायला येत नाही, काल खासदार येऊन गेले, त्याबद्दल काय सांगा? कसे येणार? ह्यांचे जे पार्टी आहे ते चालवणारे अडानी अंबानी आहे आणि त्यांची नजर हे जमिनीवरती आहे। लक्षात ठेवा, माझी रेकॉर्डिंग करून ठेवा। आपला ते कुंभमेळा संपला की 5 महिन्याच्या आतमध्ये अडानी किंवा अंबानी तुम्हाला दिसतील या जमिनीवर, जरी आपण निषेध नाही केला तर। नाही, यदि निषेध केला तो कोणी दिसणार नाही। सरकारने जर त्यांची भूमिका मागे नाही घेतली आणि जर झाडं तोडायला प्रत्यक्षात सुरुवात केली तर आपली काय भूमिका असेल? मी स्वतः इथे बसणार आहे उपोषणासाठी, जरी नाही मान्य केली तर मी पण कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे आता, आणि मंत्री CM साहेबांना पण मी उद्या देणार आहे मंत्रालयामध्ये जाऊन। आणि जरी आमची मागणी पूर्ण नाही केली, जरी एक वृक्ष कापला तर स्वराज्य शक्ती सेनाचा एक पदाधिकारी इथे आत्महत्या करणार आहे आणि याचा जिम्मेदार पूर्ण जे आहे आत्मदहनचा जे पूर्ण जिम्मेदार आहे ते देवाभाऊवर असणार आहे आणि BJP सरकारवर असणार आहे। आणि नगरपालिका बोलते की छोटे झाडं झुडपं कापणार, याच्यावर काय म्हणणं आपलं? नगरपालिकाला मी एकच बोलते, तुम्ही कचरा उचला आणि जे येताना मी रस्ते बघितलेले आहे, तुम्ही 2000 तुम्ही किती 20,000 कोटी तुम्ही खर्च करणार आहे। अरे लोकांचे नाली रस्ते बिजली पाणीच्या बघा, तुम्ही कशाला तुम्ही हे भानगणित पडताय तुम्ही? हां, काय चाललंय तुमच्या डोक्या आहे की नाही? शिक्षित आहे की नाही तुम्ही बघताय की नाही? तुम्हाला काय तरी ते प्रॉब्लेम आहे की नाही? हे रोडची रस्त्याची किती धुलीच्या साम्राज्य, ते तुम्ही करा ना काहीतरी चांगले काम। कशाला तुम्ही हे भानगणित पडताय वृक्ष तोडण्याची? तुम्हाला ईश्वरची काय तरी लाज किंवा भय आहे की नाही आहे? नगरपालिकाला मी एक विचारते। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक।